नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सकाळी एकत्र गेले, घरी परतताना बापाच्या हातात लेकाचा मृतदेह. 11 वर्षाच्या हर्षदच्या मृत्यूने सांगली हादरली. शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या एका 6वीत शिकणाऱ्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांच्या डोळ्यात देखतच हा सगळा थरार घडला. हर्षद दत्तात्रय हिप्परकर, वय 11 वर्षीय, मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून एक अत्यंत चटका लावून जाणारी आणि सुन्न करणारी घटना समोर आली आहे. वाळेखिंडे लोणारवाडी येथे सकाळी घडल्याची माहिती मिळतीये. मिळालेल्या माहितीनुसार हर्षद हा दररोज सकाळी आपल्या वडिलांसोबत आणि भावासोबत शेतातील विहिरीवर आंघोळीसाठी आणि पोहण्यासाठी जायचा. त्याला पोहता येत असल्यानं घरच्यांनाही काळजी नव्हती. आज सकाळीही नेहमीप्रमाणे हर्षद विहिरीच्या पाण्यात पोहत होता. मात्र पोहता पोहता अचानक त्याला दम लागला. तो धापा टाकू लागला. दम लागल्यामुळे स्वतःवरचा ताबा सुटून तो अचानक खोल पाण्यात बुडू लागला. हर्षद पाण्यातून बाहेर येत नसल्याचे आणि बुडत असल्याचे काठावर उभ्या असलेल्या वडिलांच्या लक्षात आले. त्यांनी कसलाही विचार न करता मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. वडिलांनी त्याला शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण दुर्दैवाने विहिरीत तब्बल 45 फूट पाणी असल्याने त्यांना हर्षदपर्यंत पोहोचण्यात यश आलं नाही. 45 फूट खोल पाण्यातून काही मिनिटात मृतदेह बाहेर. वडिलांचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे लोक धावत विहिरीकडे जमा झाले. गावकऱ्यांनीही हर्षदला वाचवण्याचे प्रयत्न केले, पण पाण्याचा अंदाज येत नसल्याने कोणाला यश आलं नाही. या घटनेची माहिती मिळताच जत पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजी शिंदे यांनी तात्काळ सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्स या आपत्कालीन पथकाला पाचारण केलं. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.